आज आपण घरच्या घरी हॉटेलपेक्षा पण भारी तंदुरी रोटी बनवणार आहोत। चाळणीमध्ये 2 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचे पीठ, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा खायचा सोडा, 1 छोटी वाटी दही, 1 वाटी कोमट दूध वापरून पीठ छान चपातीप्रमाणे मळून घ्यायचे। मळलेल्या पिठाला तेलाचा हात लावून पीठ छान तासभर भिजत ठेवायचे। भिजलेल्या पिठाचे गोळे करून एक गोळा पिठात घोळून पारी लाटून घ्यायचे। आता एका बाजूला थोडंसं पाणी लावून त्यावर कसुरी मेथी किंवा कोथिंबीर भुरभुरायची। वरून थोडंसं कोरडं पीठ लावून जाडसर रोटी लाटायची। आता रोटीच्या दुसऱ्या बाजूला पाणी लावायचे व पाणी लावलेली बाजू गरम तव्यावर टाकायची। रोटीवर वरच्या बाजूला बबल्स आले की व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हाय फ्लेमवर रोटी खरपूस भाजून घ्यायची। दोन्ही बाजूनी रोटी छान भाजली आहे। जर तुमच्याकडे हँडलचा तवा नसेल तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे डायरेक्ट रोटीची दुसरी बाजू फ्लेमवर भाजून घ्यायची। गरमागरम खरपूस रोटीला बटर किंवा तूप लावून मसूर किंवा ग्रेव्हीच्या भाजीसोबत रोटी सर्व करायची।